बॅड पण शोभत नाही, चांगला चालत नाही, धर्म व नीती बोलत नाही, सत्य काही जगत नाही, अन्याय भीक मागत नाही, न्यायाला कुठे तारा नाही आणि गुणवत्तेला निवारा नाही. मग करणार काय? ज्याचा वशिला तो जातो काशीला आणि ज्याचा नाही वशिला तो जातो फाशीला. मग अशा या भ्रष्टाचार काळामध्ये लोकशाहीच्या आणि स्वैराचाराच्या पार्श्वभूमीवर गल्लीतल्या खेकडांपासून ते दिल्लीतल्या माकडांपर्यंत केवळ भ्रष्टाचारच चालू असताना आजच्या चांगल्या लोकांनी करायचं काय? कारण हा भारत राहिला नाही. गुरूंनी त्यांची पद्धत सोडली. हा विद्यार्थी राहिला नाही. संस्कृती जणू कमरेत मोडली आणि कमरेत मोडलेली संस्कृती खुरडत जगत आहेत. लाचार झालेत कर्मवीर आणि कर्मवीर भीक मागत आहेत. गरिबांवर अन्याय होत आहे, गरिबांवर अत्याचार होत आहे आणि त्यातच ते जीवन जगत आहेत. लोकमान्य टिळकांनी तेव्हा घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. परंतु आज या घोषणेचा काही उपयोग नाहीये. कारण आज आपण जरी स्वातंत्र्यात असलो तर आपल्याच काही लोकांच्या प्रभुत्वाखाली आपण पारतंत्र्यात आहोत. गरिबांचं रक्त श्रीमंत पेट्रोल म्हणून वापरतायत. म्हणून आजच्या प्रत्येक युवकाने, प्रत्येक नागरिकाने या भारत भूला पुढे नेण्यासाठी घोषणा द्यायला पाहिजे.